नमस्ते, मी श्रीरंग गायकवाड। सध्या लोकसभा निवडणुकांची प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे। हा प्रचार, ही रणधुमाळी, यंदाची निवडणूक मुद्द्यांवर नाही तर मुद्द्यांवर लढवली जाते। लोकांच्या जीवनाच्या प्रश्नांची चर्चा करण्याऐवजी एकमेकांवर टीका केली जाते। म्हणून आम्ही ठरवलंय की लोकांचे मुद्दे काय आहेत याच्यावर चर्चा करायची आणि हे मुद्दे उमेदवारांपर्यंत पोहोचवायचे, विविध राजकीय पक्षांपर्यंत पोहोचवायचे। कोल्हापूर म्हणजे आई अंबाबाई, कोल्हापूर म्हणजे बा ज्योतिबा, कोल्हापूर म्हणजे गुळाचं आगार, कोल्हापूर म्हणजे राजर्षी शाहू छत्रपतींचं कोल्हापूर आणि कोल्हापूर म्हणजे मल्लांची नगरी, कुस्तीची नगरी। ही कुस्तीची नगरी, ही मल्लांची नगरी, ही आखाड्यांची नगरी आता काहीशी ही ओळख कमी होत चालली आहे। कुस्तीचा जो सुवर्ण काळ आहे त्याचा भर जरा ओसरलाय की काय असं वाटावी अशी परिस्थिती सध्या कोल्हापुरात आहे। एकेकाळी या कोल्हापूरचा सुवर्ण काळ पाहिलेला, या कुस्तीचा सुवर्ण काळ पाहिलेले अनेक मल्ल जुन्या आठवणी सांगतात। त्याच्यापैकी कुस्तीचा सुवर्ण काळ जगणारे आणि जागवणारे हिंद केसरी दीनानाथ सिंह आज आपल्या सोबत आहेत। मी त्यांना विनंती करणार आहे त्यांनी त्यांचा जीवनपट आपल्यासमोर उलगडावा आणि हा जीवनपट उलगडणं म्हणजे मी असं मानतो की कोल्हापूरच्या कुस्तीचा सुवर्ण काळ जागवणं, तो इतिहास जागवणं आणि भविष्याचा वेध घेणं। दीनानाथ सिंह हे मूळचे कोल्हापूरचे नव्हेत। अनेक मुलं राज्यातून देशातून कोल्हापुरात मल्ल व्हायला येतात, इथल्या मातीत रंगतात आणि कोल्हापूरचं नाव कुस्ती क्षेत्रात मोठं करतात। दीनानाथ सिंह हे त्यापैकीच एक नाव। दीनानाथ सिंह बनारसवरून, काशीवरून महाराष्ट्रात आले, कोल्हापुरात आले आणि इथल्या मातीत रंगून गेले, इथल्या मातीत रमून गेले, कोल्हापूरचेच झाले, कोल्हापूरकर झाले आणि त्यांनी कोल्हापूरचं नाव कुस्ती क्षेत्रात देशभरात नेलं। आपण दीनानाथ सिंह यांनाच विचारूया। सर, आमच्या या कार्यक्रमात तुमचं स्वागत आणि तुम्हाला विनंती आहे की तुमचा जीवनपट तुम्ही उलगडावा। जिथून तुम्ही निघालात बनारस पासून, असं म्हणतात एक लंगोट आणि लोटा घेऊन तुम्ही इथे आलात आणि या कुस्ती नगरीचं नाव तुम्ही देशात दुमदुमून सोडलं। मला सांगा, तुमचा जीवनपटाची सुरुवात करा आणि मग या कुस्तीच्या इतिहासाला सांगायला तुम्ही सुरुवात करा। तो हमारे बचपन में जब हम बहुत छोटे थे और हमारे गांव में सभी लोग ये कहा करते थे कि अरे तू पहलवानी कर, शाहू महाराज की नगरी में हम भेज देंगे। मगर उन्हें ये भी नहीं पता था कि शाहू महाराज छत्रपति हैं या शाहू महाराज की नगरी कहाँ है। बस इतना उन्हें याद था कि शाहू महाराज की नगरी में जाओ जहाँ कुश्ती की दुनिया बहुत बड़ी है। तो बचपन से हम ये सुनते आए, शायद मेरा नसीब ऐसा रहा होगा, उसी रास्ते पर हमें चलना था और कुदरत हमें उसी रास्ते पर लेकर चली आई जहाँ मंजिल हमें मिली थी। तो बात ऐसी है कि हम बहुत छोटे थे सर, तो 6 साल की उम्र में हमारे पिताजी गुजर गए। तो पिताजी जब गुजर गए, जिस रात गुजरे और हम लोग को 6 साल की उम्र में सब लोग घर वाले ने जहाँ के धान का खेत है उसमें छोटी छोटी मछलियां हैं, जाके देख के। मैं जब वहां देखने के बांध पर जब घूम रहा था तो हमारे एक बाबा थे, हमको बुलाकर कहे कि अरे दीना सुन, तेरा बाप मर गया, अब तू भीख मांगेगा। उतना सुनते ही हम गांव में आए और गांव में हमारे बड़े बाबा थे, पिताजी के बड़े भाई थे। उससे मैंने पूछा कि बाबा, वो राम निहोर सिंह ऐसा बोल रहे हैं कि तेरा बाप मर गया, अब तू भीख मांगेगा। तो उन्होंने हमारे चाचा ने पटक हमको बुलाया और दो चार कपड़े झोली में डालकर और उसी क्षण मुगल सराय हमको भेज दिए, कलकत्ता मेल पकड़ के बम्बई जाने के लिए। मेरे वहां से निकलने के बाद पिताजी की प्रेत से बांध के गंगा के पास ले गए और फिर हम आए बम्बई और 6 साल की उम्र में हमें देवनारायण पहलवान ने मटुंगा तालीम में लंगोट बांधा। वहां से हमारी पहलवानी शुरुआत हो गई। शुरुआत होने के बाद कलेजे में दर्द जब होती है, पीड़ा जब होता है और उसी कलेजे में मसाल जलती है और वही मसाल मुझे इस मंजिल तक लेकर चली आई। जब भी मैं रात में सोया 3, साढ़े 3, 4 बजे बरोबर वो आवाज आती थी कि तेरा बाप मर गया, अब तू भीख मांगे।
और वही दर्द, वही पीड़ा लेकर हम बचपन में कभी नींद भर सोए नहीं, और वही जागरण, वही क्रिया, वही कर्म करते रहे। हमें मंजिल, ऐसा लगता था कि हमें मंजिल बहुत करीब है, हमको पहुंचना है, मंजिल पकड़ना है। और किस्मत की ऐसी रोटी थी कि हमें कोल्हापुर आना था। सन 60-61 की बात है, और हम 10 में पढ़ते थे और परीक्षा का समय था। हम बम्बई आए थे, खाकी हाफ पैंट और सफेद बुशर्ट पहन के हम बाहर खड़े थे। हमारे सब भैया लोग सका पाटिल से मिलने आ गए थे, और वहां पर वसल दादा आए थे माधवनगर के कारखाने के मशीनरी के लिए। और दादा की नजर हम पे गई, किस्मत वहीं खुल गया। दादा ने कहा कि बुलाओ बच्चा कौन है, तो फिर सका पाटील ने सांगितलं, अरे ते भैयाचं पोरग आहे, कशाला हाक मारताय, अरे म्हैस आहे, दूध विकते राहिलेला दूध, मशीन नहीं थी, बर्फ नहीं था, दूध फट के खराब हो जाता था, तो जो बिका ठीक, जो नहीं बिका सब पेट में डाल के सब पी के मेहनत करते थे, कशाला तुम्हें हाक मारताय। फिर दादा बोले नहीं, इसको बुलाओ। और मेरे को बुलाने के बाद मेरा ये और ये पैर सब ऐसा पकड़ के देखे, बोले मैं हाँ मोठा पहलवान होईल आणि याला सांगलीला पाठवा। अब सांगली की व्यवस्था कैसा रहेगा, कहाँ खाएगा, कहाँ सोएगा, कहाँ, ऐसे सब करके हमें 4 साल बीता। 64 में हम सांगली में आए, और 64 में सांगली में आए तो 64-65 2 साल हमारा 82 किलो से ऊपर वजन ही नहीं बढ़ रहा था। 82 किलो फिर 82 किलो रह गया, और फिर मजबूरन हमें कोल्हापुर की तरफ आना पड़ा। और कोल्हापुर आए हम, फरवरी में आए हम, और 22 नवंबर को हम कोल्हापुर की इस लाल मिट्टी ने हम मुझे कहां से कहां पहुंचा दिया। 22 नवंबर को हम महाराष्ट्र केसरी बन गए, और 5-6 महीने में मेरा 82 किलो से 1 से 5 किलो वजन बढ़ गया। और वही 1 से 5 किलो वजन बढ़ना ही हमारे महाराष्ट्र केसरी के लिए सुलभ हो गया, क्योंकि पहले 100 किलो के ऊपर महाराष्ट्र केसरी चलती थी। तो 100 किलो के ऊपर जब चलती थी तो मेरा वजन 100 किलो के ऊपर हो गया, और हम केसरी बन गए। और यही पुण्याई है शाहू राजा की, और वही पुण्याई है, हम गांव में कभी कभी जाते हैं तो आज भी लोग, शाहू महाराज की ऐसी नगरी थी कि लोग, और शाहू राजा को जो राजर्षि पदवी दी गई, हमारे कानपुर में दिया गया। राजर्षि हिंदी शब्द है, हाँ, राजर्षि हिंदी शब्द है, और राजर्षि विश्वामित्र, राजर्षि जनक और राजर्षि शाहू महाराज, क्या बात, यही राजर्षि थे। और ये तीनों राजर्षि हमारे उत्तर प्रदेश से ही थे, उत्तर भारत से ही थे। ये हिंदी शब्द की महिमा हमारे हिंदी भाषिकों ने, हमारे हिंदी लोगों ने राजा को राजर्षि बनाया। वही पुण्याई है राजर्षि की, शाहू महाराज की। आज संभाजी राजे खासदार बने, बरोबर, मजबूरन, और खासदार होकर संभाजी राजे हमारे बनारस में 1-2 बार गए, और इनको देखकर वहां लोग हमको फोन किए, हमारे मेहमानों ने, अरे ये शाहू महाराज कैसे थे, ये संभाजी राजा कैसे है। तो बहुत दुबले पतले हैं, खूबसूरत बहुत है, मगर तो पहलवान जैसे लगते नहीं, बहुत पतले हैं एकदम, ऐसा कैसा हो गया। मैंने कहा चलो ये फुटबॉल खिलाड़ी है, वैसे रनिंग करके बहुत पतले हो गए। और वही पुण्य है शाहू राजा की, आज वो खासदार है। त्यांना अण्णा म्हणतात प्रेमाने। हे अण्णा कोल्हापूरच्या तालमीत इथल्या रंगले, लाल मातीत रंगले। पण एक किस्सा असा आहे, एक घटना अशी आहे, एक वेळ अशी आहे की एका क्षणी दीनानाथ सिंह ही कुस्ती सोडून निघाले होते, आणि ती कुस्ती सोडून का निघाले होते तोही एक मजेदार किस्सा आहे। अण्णा तो सांगा काय नेमकं। ऐसा है कि हम अच्छे खानदान से आए, हिंदी भाषिक थे। अच्छे खानदान से आने के बाद यहाँ हम कई दिन गालियां सुनते रहे, समझ में नहीं आया। बाद में हमको समझ में आया कि ये हमको गाली दे रहे हैं। उठे, कुछ मेहनत नहीं हुई, बराबर मेहनत नहीं की तो उस्ताद उधर है रांडे चा, तो कुछ दिन के बाद भड़वे चा, रांडे चा, ऐसा सुनते रहे तो बड़ा तकलीफ हुआ। हम गंगावेश तालीम के पीछे एक बड़ा झाड़ है, उस पर बैठ के हम कभी को रोया करते थे कि मुझे तालीम में नहीं रहना है, हमको तालीम नहीं करना है। और फिर एक दिन मारुति माने ज्योतिबा को जा रहे थे, बुलेट लेकर आए और एक गवळी के पास दूध पी रहे थे। तो मग गवळीने सांगितलं, अरे ते भैयाचं पोरगा मुंबईला निघालाय, चांगला पोरगा पण तो निघालाय। तो मारुति माने म्हणले का निघालाय, तर म्हणला ते वस्ताद काहीतरी शिव। मारुति माने फिर आए, मारुति माने आए तो सभी वस्ताद लोग आए, हम भी आके खड़े हो गए और बुलाया हमको। मारुति माने ने वस्तादाला विचारलं, तुम्ही शिवी का देताय। मग ते मारुति माने यार रांडे चला कवा शिवी दिली मी,
या रांडेच्याला शिवी दिली नाही मी. मग वस्तात मग वरती म्हणले मग तुम्ही आता हे काय केलं. मग वस्तात म्हणाले अरे काय करू मी, शिवाजी पेठ आहे, आज सवय आम्हाला. मग वारती म्हणे माझ्या खांद्यावर हात ठेवला, मला वचन दे तू इथनं जाणार नाही आणि तुला ह्या शिवीची सवय लागेल. आणि ती शिवी आहे, तीच पुण्याई आहे. वस्तात लोकांची मेहनत करून घेण्याची पद्धत. आणि वस्तात नेहमी आम्हाला शिवी तुम्ही सांगायचे अरे रांडेचानू तुम्ही महाराष्ट्र केसरी व्हा, गदा तुम्ही घरी न्या, पण नाव माझ्या तालमीत राहील. आणि नंतर आम्हाला खूप सवय झाली. वस्तादने शिवी नाही दिली तर बरं नाही वाटायचं. आणि शिवीसाठी आम्ही वाट बघायची, वस्तादने शिवी दिली आम्हाला. खरंय. म्हणजे अण्णांनी सांगितलं असं की तो जो मजेदार किस्सा आहे, इथली माती इथली माणसं मोकळ्या मनाची आहेत, दिलेर मनाची आहेत. म्हणजे ते शिवी जरी दिली तरी प्रेमाने असते, ती शिवी नसते तर ते प्रेम असतं असं अण्णा सांगतायत. अण्णा आणखी त्यावेळेचा जो तुमचा दिनक्रम होता, त्यावेळी जे रुटीन होतं, सकाळी उठायचं, मेहनत करायची, खुराक खायचा, ते जरा तालमीतलं जरा तुमचे दिनक्रम सांगा. हमारे तालीम में करीबन 5-6 वस्ताद थे और सब के सब बराबर समय पे आ जाया करते थे. और समय पे आने के बाद वो उठाया करते थे और एक बार आवाज देते थे अरे उठ. आणि ते नाही उठला की ती पण पुन्हा रांडेचा का उठला नाही. और ये कहा करते थे सातारकर वस्ताद, हमारे वस्ताद लोग अन्नप्पा पाटणकर, ये बराबर हमेशा कहा करते थे की देखो घोड़ेला लगाम पाहिजे, लगाम असल्याशिवाय घोड़ा कभी अपनी मंजिल पे नहीं जाता. आणि जब तक हम हैं, जब तक हम तुम्हें गालियां दे के मेहनत करा लेते हैं, तब तक कोल्हापूर की पहलवानी रहेगी. ज्या दिवशी आमची हाडं पंचगंगेला गेली आणि तुमची पहलवानी सुद्धा पंचगंगे नदीच्या पलीकडे जाईल. खूप साल ये सुनते 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 आज मेरा अनुभव ऐसा हुआ कि वो सच है. वस्ताद गेले, पहलवानी गेली, का तर लगाम गेला. आणि अलीकडे वस्ताद गेले आणि आता सर आले. सर त्या पद्धतीने वावून घेत नाही, घोड्याला लगाम करेक्ट घालत नाही. म्हणून तुमचा प्रश्न आहे की पहलवानी का संपायला लागली. हो, घोड्याला लगाम आणि तो पायतान, तो चप्पल पाहिजे. आणि ह्या भैयाच्या पोराला अण्णा तुम्ही मगाशी सांगितलं अण्णा का झालो तर महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर लोक आपोआप मला अण्णा नाही तर भैयाचं पोरगच म्हणत होते. आणि ह्या भैयाच्या पोरग्याला अण्णा का झाला तर महाराष्ट्र केसरी झाल्यानंतरच. अण्णा तुमच्याकडून महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी लढतीचं वर्णन तर ऐकायचंच आहे, पण अण्णा त्याच्यातल्या काही रोमहर्षक लढती तुम्ही आम्हाला सांगा. एक किस्सा मी असा ऐकला होता, एका निकाली कुस्ती होती आणि ती निकाली कुस्ती एवढा वेळ चालली. खरं ती जीवघेणी कुस्ती ज्याला म्हणता येईल अशी ती जीवघेणी कुस्ती होती. त्या कुस्तीचं एकदा तुमच्या तोंडून ते वर्णन ऐकायचं. सन 73 की बात है और मराठा महासंघ के संस्थापक अन्ना साहेब पाटिल. तो अन्ना साहेब पाटिल की जब भी उनका चेहरा, उनकी मूछें हम याद करते हैं तो श्रीरंग गायकवाड़ आपकी तरफ निगाहें जाती है. वो चित्र सामने, वो तस्वीर खड़ा हो जाता है. और मराठा महासंघ की मदत के लिए गंगावेश तालीम में आए. त्यांनी सांगितलं की मत्तीसाठी मला कुस्तीचं मैदान घ्यायचंय. मग चम्मा मुतलानं आमची दोघांची कुस्ती घेतली. और ये हकीकत था कि तब वो निकाली कुश्ती का जंगी मैदान ऐसा जाहिरात करते थे. कुश्ती टिकट पे चलती थी. 1 घंटा हुआ, 2 घंटा हुआ, तीसरे घंटे में जाने के बाद लोग मारुति माने, खचनाले, आंदलकर ये सब खड़े हो गए कि थोड़ा सा कुश्ती थांबवा, आता कुस्ती सोडवा. तर जब छुड़ाने की बात आई तो लोक उभा राहिले, म्हणले माझ्या तिकटाचे पैसे परत करा. मग अण्णासाहेब पाटील बोले जब तिकटाचे पैसे परत करणार मग मराठा महासंघ मत्तीसाठी माझ्याकडे शिल्लक काय राहणार. मग ह्या दोघांपैकी कोणतरी एक मरू द्या. आणि तो काळ कसा होता की डॉक्टर मैदानात फार कमी यायचे, विज्ञान साइंस की इतनी प्रगति नहीं थी. तो सातारा के एक डॉक्टर खड़े हो गए और माइक लेकर बोले कि अगर पसीना जाके यांच्या अंगात पाणी संपलेलं आहे, आता संभव आहे कदाचित ह्या दोघांपैकी कोणतरी हार्ट अटॅक होईल आणि मरतील. आणि मग मारुती माने वर चढले आणि अण्णासाहेब पाटील म्हणले तुझ्या मिशिया काढून पायताने मारेन मी. पायतान इतका मारेन तुझे मिशे शिल्लक राहणार नाही. जर ह्या दोघांपैकी कोणी मेला तर तू समज मेला. असं झाल्यानंतर बरोबर 3 तासानंतर कुस्ती सोडवली गेली. अब यही हम आपसे समाज से विनंती करेंगे कि पहलवानों की इतनी लंबी कुश्ती मत चलाया करो.
वही वजह है की आज हम इतना दिन 3.5 महिना बीमार आहे. माझ्या फुफ्फुसाला रक्ताची जी गाठ झाली त्या अंगात पाणी जाऊन 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 रक्तात गाठी झाली आणि ही मरण. सगळे पैलवान यातनंच गेले. माझी पुढची मागची दोन्ही पिढी लांब लचक कुस्ती करणाऱ्यापैकी फक्त मी एकमेव जिवंत आहे. माझ्या नशिबाने तुमच्या सगळ्यांची पुण्याने समाजाच्या आशीर्वादाने मी आज तुमच्या समोर जिवंत आहे. आहेच आहे. म्हणजे हे समाजाचे आशीर्वाद तुमच्या सोबत आहेत. कोल्हापूरकर तुमच्या सोबत आहे. सगळं महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे. देश सोबत आहे. तुमच्या सोबतचे जे पैलवान होते एक तर त्यांच्या आठवणी थोड्या थोड्या तुम्ही आम्हाला सांगा. आणि दुसरं एक आठवण अशी आहे म्हणजे हे कोल्हापूरकर त्यांना सांभाळतायत ते इथं मिक्स झालेत. पण मधला काही काळ असा होता की परप्रांतीय आहे किंवा हा भैया आहे जो त्यांनी अण्णांनीच उल्लेख केला की हा भैया आहे आपल्यातला नाही असं सुद्धा राजकारण केलं गेलं. म्हणजे मला वाटतं महाराष्ट्र केसरीच्या वेळी त्यांना विरोध झाला की हा परप्रांतीय माणूस त्याला महाराष्ट्र केसरी होऊ द्यायचं नाही. हा नेमका काय किस्सा होता सांग. जलगांव में हम जब फाइनल में आए, फाइनल तक तो किसी ने कोई तकरार नहीं की. फाइनल में जब हम आए तो उस वक्त 25 जिला था. तो 66 में 5 जिला के लोगों ने अगदी थोडक्यात तक्रार केली की महाराष्ट्र केसरी तो महाराष्ट्राचा असावा. फिर बंबई शहर तालीम संघाने बोले की अगर तुम्ही असा निर्णय घेत असेल माझी टीम मी बाहेर घेऊन जाणार. बाळासाहेब देसाई अध्यक्ष होते कुस्तीगीर परिषदचे. मग बाळासाहेब म्हणले तुम्ही काय काळजी करू नका निर्णय मी घेणार आहे आणि मला सांगितलं दीनानाथ तू तयार होऊन मैदानात यायची. मैंने कहा साहेब देखो मेरा गंगावेश तालीम में 2-4 लंगोट आणि 2-3 लुंगी आहे आणि एक पत्रीची पेटी आहे ती तिथेच राहील. मी असंच जळगाववरनं बनारस जाईन आणि मॅट्रिक माझा एक विषय राहिला. मी ती परीक्षेत पास होईल. मला फौजदार व्हायचं मला पैलवानी नको. आणि साहेब म्हणले तू काळजी करू नको तुझा निर्णय घेईन तुझा झोप. आणि बरोबर 5ला मैदानात आहे. 5 बजे हम मैदान में आए और साहब का ये निर्णय था कि तुम्ही प्रवेश नाकारायचा. आज तुम्ही तक्रार करता हे योग्य नाहीये. तुम्ही तिथे परप्रांती आहे तर मग तुम्ही प्रवेश का घेतले. प्रवेश नाकारायचा. आता ते प्रवेश आहे फायनल मध्ये आलाय बरोबर 8ला कुस्तीला. और हे भैयाचं पोरगा बरोबर 8ला मैदानात तयार होऊन आल्यानंतर 8:20ला महाराष्ट्र केसरी झाला. आणि महाराष्ट्र केसरी झाला म्हणजे इथून पुढे तो अण्णा झाला महाराष्ट्राचा. क्या बात. आता अण्णा तुम्ही ज्या तालमीमध्ये खेळलात तुम्ही ज्या तालमीमध्ये मेहनत केली त्या तालमीमधल्या तुमचे दोस्त मंडळी त्या काळचे मल्ल आणि तुमचे वस्ताद यांच्या जरा आठवणी सांगा. तुमचे कोण कोण मित्र होते आणि वस्ताद कोण होते. माझ्या तालमीत वस्ताद होते बाबूराव गवळी, अण्णाप्पा पाटोलकर, ससे पैलवान, कादर वस्ताद, निंबाळकर वस्ताद असे खूप वस्ताद होते. आणि ती वस्ताद अतिशय रगेल चढेल आणि रांडेचा का उठला नाही. आणि कभी कभी हम भी बैठ के याद करते हैं कि उस रांडे से हमें कितना बड़ा दम है कि हम यहाँ तक मंजिल तक पहुंचे. और उसी रांडेच्या शब्दों में इतना दम था कि महाराष्ट्र केसरी के हिंद केसरी तक हमारी मंजिल चली गई. वही एक आइडिया है कि जो हमें कहां से कहां तक पहुंचा दिया. आता लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचं वातावरण आहे म्हणून अण्णा मला आठवलं की मधल्या काळात अण्णांचा राजकारणाशी सुद्धा थोडाफार काहीतरी संबंध होता. म्हणजे मी असं वाचलं होतं अण्णा एखाद्या कुठल्या तरी पक्षाचा प्रचार करत होते आणि कोणातरी एका खासदाराला मंत्री करावं म्हणून पंतप्रधानांची भेट घ्यायला गेले होते. तो नेमका काय किस्सा आहे अण्णा सांगितलं. तालीम संघ के अध्यक्ष थे खासदार उदय सिंह गायकवाड़. तो बाळ गायकवाड़ हमारे तालीम संघ के सभी लोगों ने ये निर्णय किया कि आमच्या साहेबांना मंत्रीपद देण्यासाठी दिल्लीला जायचे. शरद पवार भी तब थे. तो शरद पवार से हम लोग टाइम लेकर हम उनके पास पहुंचे. और दिल्ली जाने के बाद बड़ा आश्चर्य है कि उनको कई भाषा आती थी. जब हमको बुलाया गया सुबह तो वहां पर हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश कई लोग, तमिल, तेलुगु, मद्रास से कई लोग आए थे. और मैंने ये देखा कि पंतप्रधान सबको उनकी अलग अलग भाषाओं में बात करते थे. बड़ा आश्चर्य, उनके कम से कम 7-8 भाषाओं का ज्ञान था उनके. और बड़ी स्वीट बड़ी मीठी बातें करते थे. बहुत मीठी बातें करते थे. ऐसा लगा की आम्ही कोल्हापूरला पोहोचल्यानंतर दुसऱ्या दिवशी आमचे खासदार साहेब मंत्री होते. इतना आशा दिलाने के बाद हम आज तक इंतजार करते रह गए और मंत्री नहीं हो पाए. बड़ा मीठी बातें करते थे और हमें बड़ा अफसोस ये रहा कि हम अपने खासदार को मंत्री नहीं कर पाए. हम लौट कर चले आए.
लेकिन वही दूसरी एक याद है कि जब हम इंदिरा गांधी को मिलने के लिए गए थे, हाँ, इंदिरा गांधी को मिलने के लिए गए थे, तो उन्होंने तब ये महाराष्ट्र में आमदार थे, और जब सभी पहलवान मिले और मिलकर जब बाहर जा रहे थे तो इंदिरा जी तुरंत आई और पूछे उनसे कि लौट कर जा रहे हो, निराशा नहीं होना। वहीं से अपने पीए को फोन किया, वसंतराव नाईकला सांगा उदय सिंह गायकवाडला मंत्री करने से। राज्य मंत्री यहाँ पर हुए और केंद्र में खासदार साहब मंत्री नहीं हो पाए। वो मीठी बातें हमें अभी भी याद है। तब हम राजकारण में गायकवाड साहेब थे तो जिल्ह्याचा उपाध्यक्ष होतो काँग्रेसचा आणि प्रचार विचार में खूब करायचे। और उसी समय बाळासाहेब ठाकरे ने हमको बुलाया और कुर्लेच्या मतदारसंघात तुम्ही शिवसेनेतून उभा राहा और हमें 5-6 बैठक हुई और ते म्हणले तुम्हाला पैसे बिसे काय काळजी करू नका असं म्हणले। आणि कुर्ला मतदारसंघात मी 5-7 वेळा फिरलो, कुर्लाचे लोक तयार झाले, आम्ही खूप तयार झालो और शेवटी मग शेवटच्या आमचा नंबर 12:30 आला आणि 12:30 वाजता ठाकरे साहेब म्हणले की तू कोल्हापूर सोड आणि मुंबईला राहा। म्हणजे का साहेब मी तालीम सोडत नाही। म्हणले चला निघा बाहेर। उठून मी बाहेर आलो, म्हणे का साहेब राजकारणाला रामराम, आता इथून पुढे राजकारण नाही। म्हणजे हिंदकेसरी पैलवान दीनानाथ सिंह जर राजकारणात गेले असते तर कदाचित बाळासाहेबांनी ऑफर ठेवली होती, बाळासाहेब ठाकरेंनी ऑफर ठेवली होती, आपल्याला ते आमदार दिसले असते, खासदार दिसले असते, पण या पैलवानकीच्या वेडानं त्यांना तिकडे जाऊ दिलं नाही। मी म्हणतो ते बरं झालं की त्यामुळं देशाचं नाव उज्ज्वल झालं, कोल्हापूरचं नाव उज्ज्वल झालं। आणि आणखी एक फक्त आठवण सांगा की तुमचं हिंदकेसरी लढतीची जी आठवण आहे ते वर्णन थोडंसं आम्हाला सांगा। हिंदी केसरी 71 में स्पर्धा था और हम गांव गए थे। माँ की तबीयत नहीं ठीक थी, फिर बाला साहब देसाई से एक तार आला, स्टार्ट इमिजिएटली। मैं वहां से निकला और मेघदूत में जाके साहेब से मिला। त्यांनी बदामाची पोती भरून ठेवली होती, बदामची पोती, आणि त्या काळात मला त्यानं 1500 रुपये दिला। म्हणलं हे 1500 घे, हे बदामची पोती, आणि हिंद केसरीसाठी महाराष्ट्रातून तुझी निवड झाली, तू जा तयारी कर। और मैं 1 महीने के बाद नागपुर में गया और नागपुर में 5-6 कुश्तियां रही और कुश्तियां करने के बाद वहां पर हम गए तो जामोन दो धोटे का जमाना था और वसंतराव नाईक को उस वक्त पेपर वेट फेंक के मारे थे और ऐसी तबीयत थी कि जो आते थे मैदान में तो उनके साथ लहरें आती थी। वसंतराव नाईक साहब महाराष्ट्र केसरी के बक्षी समारंभ में भी थे, हिंद केसरी के भी समारंभ में होते, क्योंकि ते 12 वर्ष लागोपाठ मुख्यमंत्री होते। माझे दोन्ही बक्षी समारंभ वसंतराव नाईकच्या हस्ते झाला। क्या बात। आता अण्णा, आता आम्हाला आणखी एक ऐकायचं तुमच्याकडनं, ते म्हणजे आता तो एक सुवर्ण काळ होता। आता सध्या म्हणजे गेले अनेक वर्ष झाली या कोल्हापूरकरने हिंद केसरी पाहिलेला नाही। या कोल्हापूरच्या मातीतून हिंद केसरी सोडा पण महाराष्ट्र केसरी अलीकडच्या काळात झाले नाही। काय कारण असावी? त्यावेळचा काळ काय होता आणि आता कुठली ध्येय धोरणं चुकतायत? की पैलवान कमी पडतायत, की त्यांना सपोर्ट करायला लोक कमी पडतायत, सरकार कमी पडतंय? नेमकं झालंय काय? कोल्हापूरच्या मातीला नेमकं काय झालंय? इथं हिंद केसरी काय किंवा महाराष्ट्र केसरी का होत का नाहीये? देखिए श्रीरंग साहब, आपने श्री के साथ वो ऐसा रंग का प्रश्न कर दिया है कि कलेजे में दर्द हो रहा है। एक जमाना था जब शाहू महाराज की नगरी थी, शाहू महाराजची पुण्याई किती वर्ष टिकणार आहे आणि त्या पुण्याईच्या जीवावर आम्ही किती वर्ष 82 किलोच्या पहलवान मी 105, 110 किलो पर्यंत गेलो। का गेलो तर ते शाहू महाराजची पुण्याई होती। आता मग आमची अपेक्षा कसं आहे या राजकीय लोकांच्या, या सरकार से, राजाओं का राज्य चले गया मगर सरकार तो है, सरकार को तो पूरा ख्याल रखना चाहिए पहलवानों के लिए और पहलवानों को थोड़ा सा उनकी रोजी रोटी का ख्याल। जैसे पंजाब हरियाणा है, पहलवानों को खाली उसकी पहलवानी की सर्टिफिकेट पर पहलवानों को बड़े अच्छे अच्छे दर्जों पर भी उनको रखा गया है नौकरी। पहलवान आज इस महंगाई में थोड़ा से रोजी रोटी और अपने पेट का भी ख्याल रखता है। तो हरियाणा पंजाब सरकार ने जैसे किया वैसे महाराष्ट्र सरकार ने भी हमारे पहलवानों को उसी तरह दर्जे से उनकी नौकरी, उनकी समस्याओं का अगर सलगहर करते हैं तो फिर वही पुराना रंग आ जाएगा फिर। और यहाँ के नेताओं से भी हमारी विनती है कि तुम्हें जरा कुश्ती और लक्ष्य दीजिए कुश्ती।
और मैं आपको ये भी बता दूं कि लोग मैट से कुस्ती करे लगले। मैं आपसे ये भी कह रहा हूं कि हमारी मिट्टी की कुश्ती एक नर्सरी है। हमारी इस नर्सरी में हर तरह हर आकार के पहलवान हमारे पास चलते हैं, मगर मैट पर नहीं चलेगा। मैट पर वही चलेगा जिसकी कमर पतली होगी, स्पीड कुश्ती करना देची पद्धत असेल। और हमारी इस नर्सरी में ऊंट घोड़ा रेड़ा सगळे चलते। मैं आपको एक उदाहरण बता देता हूं कि सादिक पहलवान और मारुति माने की कुश्ती थी। मारुति माने 5:20 पर खासबाग में आई। सूरज अस्त हो रहा था, सूरज की लाली उनके चेहरे पर आई तो ऐसा लगा कि वो खुद सूरज बन गए, लाल बुंद एकदम। और आए और ऐसा टावेल पकड़कर उस लाल मिट्टी को सलाम किया और जय बजरंग की ऐसा पैर उठाकर जय बजरंग करते ही सामने हमारे उस तरफ जहां गंगावेश वाले बैठते हैं पूरी करवीर की पब्लिक थी। 9 मीटरच्या फेटा पूर्वीच्या आणि 9 मीटरच्या फेटाचे डोक्यावर काढून त्यांनी असं टाकलं वर, तर बरोबर शिडीसारखी फेटी उभा राहिली तर लोक उठून सांगितले, अरे माझ्या तिकटाचे पैसे फिटले बघून। मग मारुती माने सारखा पहलवान मॅट देऊ शकत नाही। तो धिप्पाड तब्येत, मोठा आकार, डोंगरावाणी हातीवाणी माणसं मॅट देऊ शकत नाही। आणि ती दिवस पुन्हा पाहण्यासाठी त्या मातीवर सुद्धा लक्ष दिला पाहिजे सरकारने। ती नर्सरी जगली पाहिजे, नर्सरी जीवन ठेवलं पाहिजे। खेडेगावातून गावागावातून तालमी एक लाल माती, एक संस्कृति आणि एक संस्कार है। तो फिर व्यायाम बिल्कुल घट गया और व्यायाम घटने का तरीका यह हुआ कि सब के सब समाज बीमार हो गया। श्रीरंग साहब, मैं आपको बता दूं कि बचपना तो ठीक ठाक है, बचपना तो है ही ठीक, मगर जवानी कब आई और कब चली गई पता ही नहीं चला हमको। और बुढ़तपन बड़ा लंबा हो गया। क्यों लंबा हो गया? की आमची गावातली आखाडे बंद पडले। आखाडे जिवंत करा आणि भरपूर लांबलचक जवानी। मगाशी तुम्ही उल्लेख केला तुमच्या आजारपणाचा, ज्या कुस्तीमध्ये तुमच्या अंगातलं पाणी गेलं आणि त्याच्यामुळे फुफ्फुसामध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला असं ते सांगत होते। मधल्या काळात अण्णा बऱ्यापैकी आजारी होते। या आजाराला कोल्हापूरकरांनी मदत केली असं ते सांगतायत। या समाजाबद्दल, या कोल्हापूरकरांबद्दल ते काय सांगतायत ते ऐकूया। वैसे बीमारी हमारी बड़ी लंबी थी और फिर एक दिन अचानक समरजीत घाटे का फोन आया और अभय से बात की और फिर अचानक सारी मीडिया और सारे पत्रकारों को लेकर हमारे घर चले आए। घर आने के बाद राजे थे, मैं उठ के खड़ा होने लगा तो खड़ा होने की पोजीशन नहीं थी, हमको बैठाए और बहुत बैठाने के बाद मेरे करीब बैठे। मैंने कहा राजा आप नहीं, बोले तुमसे शेजारी बसतो। और फिर मेरे करीब बैठ के उन्होंने पत्रकार और मीडिया के सामने यह कहा कि पहलवान तुमच्या आजारपणाच्या ह्याच नव्हे संपूर्ण आयुष्याची जबाबदारी शाहू कारखाना आणि समरजीत घाटगे राजेजी होता। मैं उनकी तरफ देखा और गर्दन उठाने की भी ताकत मेरे शरीर में नहीं थी। मैं उनकी तरफ देखा, मैंने राजे बोले नहीं, मैं संपूर्ण अरे तुम्ही उत्तर भारतातून या शाहू महाराजच्या नावासाठी त्यांच्या ते ह्याच्या पुण्यावर तुम्ही इकडे इथपर्यंत आला तर शाहू महाराजच्या सुद्धा आमचे काही नाते हैं। उस खानदान से मैं भी हूं और मेरी भी जबाबदारी कुछ बनती है। मला ते कर्तव्य पार पाडायचे, तुमचं संपूर्ण आयुष्याची जबाबदारी मी घेत आहे। फिर जब हम ठीक ठाक हुए तो फिर हमें यह सोचना पड़ा कि जब मेरी पूरी जिंदगी की जवाबदारी आप ले रहे हो तो बची हुई जिंदगी आपके साथ। और फिर मैं पूरे महाराष्ट्र का शुक्रगुजार हूं, उनका बहुत बहुत धन्यवाद। पूरा संपूर्ण महाराष्ट्र समाज माझ्यासाठी उभा राहिला आणि संपूर्ण महाराष्ट्राने एवढा मोठा उपकार केला। उस दिन दिमाग से निकल गया हमारा कि हम तो ठहरे परदेसी। बड़ी मुश्किल से इस दिल की बेकरारी को करार आया, बड़ी मुश्किल से इस दिल की बेकरारी को करार आया, जिस जालिम ने मुझको तड़पाया उसी से प्यार आया। अण्णा धन्यवाद। देशाचं नाव उज्ज्वल करणाऱ्या या राजर्षी शाहू छत्रपतींच्या करवीर नगरीत मधली कुस्ती जगली पाहिजे, टिकली पाहिजे, वाढली पाहिजे म्हणून अण्णांच्या वतीने मी या लोकप्रतिनिधींना गाऱ्हाणं घालू इच्छितो, जे निवडणुकीला उभे राहिले, ज्यांना आमदार व्हायचंय, खासदार व्हायचंय। या लोकांनी या मातीची शान राखावी, या अण्णांची शान राखावी, सगळ्या मल्लांची शान राखावी आणि कोल्हापूरचं हे वैभव
टिकवण्यास आणि वाढवण्यास मदत करावी अशी मी विनंती करतो, गारणं घालतो. या निमित्ताने अण्णा तुम्ही आमच्याशी बोललात म्हणून पुन्हा एकदा आभार मानतो. धन्यवाद.